संत बाळूमामा चंदूलाल शेटजींच्या आईला झालेले दिव्य दर्शन. बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ धनगर कुटुंबात जन्मलेला एक साधा अबोल मुलगा. नाव बाळू. लहानपणापासूनच बाळू थोडा वेगळाच होता. तो फारसा बोलत नसे, लोकांशी मिसळत नसे. त्याची वागणूक अनेकांना विचित्र वाटे. म्हणूनच त्याच्या पालकांनी ठरवलं, हा मुलगा एखाद्या चांगल्या घरात राहिला तर त्याचं आयुष्य योग्य मार्गावर जाईल. आणि अशाच विचारातून बाळूला अक्कोळ गावातील जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्या घरी ठेवण्यात आलं. तेथे बाळू मेंढपाळीचं काम करू लागला. दिवसभर मेहनत, कोणतीही तक्रार नाही, कोणतीही अपेक्षा नाही. शेटजींनी दिलेली एक फुटकी जुनी लोखंडी थाळी, त्याच थाळीत बाळू रोज जेवण करत असे. जेवण झाल्यावर तो ती थाळी नीट धुवून स्वच्छ करून नेहमी त्याच जागी ठेवत असे. एके दिवशी उन्हाळ्याची दुपार होती. शेटजींची वृद्ध आई गोठ्याकडे आली. तिची नजर त्या थाळीकडे गेली आणि ती थाळी पुसू लागली. आणि अचानक त्या थाळीतून एक तेजस्वी प्रकाश उमटू लागला. ती घाबरली, आश्चर्यचकित झाली. कुतूहलाने तिने थाळी हातात उचलली आणि त्या थाळीच्या मध्यभागी तिला जणू एखाद्या पवित्र दैवी स्थळाचे दर्शन झाले. क्षणभर तिला काहीच बोलता येईना. डोळ्यात पाणी, मनात श्रद्धा आणि हृदयात अपार शांतता. त्या क्षणी तिला समजलं, हा मुलगा साधा नाही, तो देवाचा अंश आहे. बाळूमामांनी कधीच चमत्कारांचा गाजावाजा केला नाही. त्यांना कीर्ती नको होती, प्रतिष्ठा नको होती. भक्तांच्या कल्याणासाठी देव स्वतः त्यांच्या माध्यमातून प्रकट होत होता. ही कथा आपल्याला शिकवते, साध्या वस्तूतही दैवी शक्ती असू शकते आणि संतांचा सहवास माणसाच्या आयुष्याला उजाळा देतो. ही संत बाळूमामांची कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच श्रद्धेच्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मनापासून म्हणा, बाळूमामांच्या नावाने चांगलं.